हाय, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण बघणार आहोत पायथॉनचा रोडमॅप. आपण पायथॉनमध्ये काय-काय शिकणार आहोत. तर आजपासून आपण पायथॉनचा रोडमॅप बघूयात आणि त्यानंतर पायथॉनला स्टार्ट करूयात. तर सर्वात प्रथम पायथॉनचं इंट्रोडक्शन आपण कव्हर करून घेऊ, की पायथॉन केव्हा आणि कधी तयार झालेली आहे, पायथॉन लँग्वेज आणि पायथॉनबद्दल त्याची माहिती, हिस्ट्री जी काय असेल ती आपण यामध्ये बघणार आहोत पहिल्या व्हिडिओमध्ये. नंतर आपण ॲप्लिकेशन्स ऑफ पायथॉन म्हणजेच पायथॉन प्रोग्रामिंग यूज करून आपण काय-काय ॲप्लिकेशन्स बनवू शकतो. तर आपण ते पण यामध्ये कव्हर करणार आहोत. त्यानंतर आपण बघणार आहोत डेटा टाइप्स इन पायथॉन. पायथॉनमध्ये कोणते-कोणते डेटा टाइप्स यूज होतात. पायथॉन ही डायनॅमिक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. त्याला एक्सप्लिसिटली आपल्याला मेन्शन नाही करावं लागत, की डेटा टाइप्स कोणता आहे. तर यामध्ये बाकीच्या लँग्वेजमध्ये आपल्याला एक्सप्लिसिटली मेन्शन करावं लागतं, की आपण व्हेरिएबल कोणत्या याचा यूज करतोय. तर आपण ते बघणार आहोत. त्यानंतर डेटा स्ट्रक्चर्स इन पायथॉन बघणार आहोत. तर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डेटा स्ट्रक्चर्स आहेत, जे की आपण डेटा स्टोअर करण्यासाठी आपण यूज करतो. म्हणजेच लाइक लिस्ट आहे किंवा सेट आहे, डिक्शनरी आहे, टपल आहे. तर या वेगवेगळ्या प्रकारचे डेटा स्ट्रक्चर्स पायथॉनमध्ये यूज होतात आणि ते कसे यूज होतात त्याबद्दल आपण त्याविषयी माहिती घेणार आहोत. तसेच त्यानंतर आपण बघणार आहोत कंट्रोल फ्लो स्टेटमेंट्स, जे की इफ आणि एल एल इफ किंवा एल्स हे 3 कंट्रोल फ्लो स्ट्रक्चर्स आपण बघणार आहोत आणि त्याचबरोबर आपण लूपिंग पण बघणार आहोत. फॉर लूप, व्हाईल लूप कसा यूज करता येतो पायथॉन प्रोग्रामिंग थ्रू, तर ते यामध्ये कव्हर केलं जाईल. त्यानंतर येत आहे फंक्शनचा पार्ट. तर फंक्शन्स आपण जे काही ग्रुप ऑफ स्टेटमेंट्स किंवा इन्स्ट्रक्शन्स म्हणतो आपण, फंक्शन्स कसं डिफाईन केलं जातं पायथॉनमध्ये, त्याबद्दल आपण फंक्शन्सच्या वेळी आपण सर्व माहिती घेणार आहोत. त्यानंतर आपण कव्हर करणार आहोत डेटा स्ट्रक्चर्स आणि त्याच्या इनबिल्ट मेथड्स. तर जे काही डेटा स्ट्रक्चर्स आहेत, लिस्ट, टपल, डिक्शनरी किंवा स्ट्रिंग, सेट यांची जी इनबिल्ट फंक्शनॅलिटी आहे, जे आपण यूज करू शकतो, ते प्रत्येक फंक्शन यामध्ये कव्हर केलं जाईल, की प्रत्येक फंक्शनची फंक्शनॅलिटी काय आहे आणि काय पॅरामीटर्स घेत आहेत प्रत्येक फंक्शन, ते यामध्ये कव्हर केलं जाईल. त्याच्यानंतर ॲनोनिमस फंक्शन म्हणजेच लॅम्बडा फंक्शन, ज्याला की नाव नसतं. फक्त आपण एक्सप्रेशन आणि पॅरामीटर्स प्रोव्हाईड करतो आणि वन लाइनर पण म्हणतात त्याला. तर वन लाइनर फंक्शन म्हणजेच लॅम्बडा फंक्शन आपण कव्हर करणार आहोत. त्यानंतर मॅप, फिल्टर आणि रिड्यूस फंक्शनबद्दल आपण बघणार आहोत. नंतर आपण इटरेटर्स, जनरेटर्स आणि डेकोरेटर्स हे काय आहे याविषयी सखोल माहिती घेणार आहोत. नंतर फाईल हँडलिंग म्हणजे तुमचा अ, वेगवेगळ्या फाईल्स लाईक टेक्स्ट फाईल असेल किंवा तुमची डिफरंट फाईल्स ज्या आहेत त्या कशा हँडल केल्या जातात पायथॉनमध्ये, रीड कशा केल्या जातात, राईट कशा केल्या जातात, बायनरी फॉर्मॅटमध्ये कशा स्टोअर केल्या जातात, त्याबद्दल सर्व आपण माहिती फाईल हँडलिंगमध्ये घेणार आहोत. तसंच एरर हँडलिंग म्हणजे एक्सेप्शन्स जे ऑकर्ड होतात ड्युरिंग दी प्रोग्राम एक्झिक्युशन, तेव्हा आपण कोणत्या कोणत्या प्रकारचे एक्सेप्शन आणि आपलं कस्टम एक्सेप्शन कसं तयार करू शकतो आपण, ते यामध्ये सर्व कव्हर केलं जाईल. त्यानंतर येईल ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचा पार्ट, ज्यामध्ये तुमचे 4 पिलर्स ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग म्हणजेच आपण रिअल वर्ल्ड थिंग्स आपण प्रोग्रामॅटिकली मॅपिंग करतो. त्यासाठी आपण त्याचे 4ही प्रिन्सिपल्स म्हणजेच ॲब्स्ट्रॅक्शन, एन्कॅप्सुलेशन, पॉलिमॉर्फिझम आणि इनहेरिटन्स, तर हे सर्व यामध्ये कव्हर केलं जाईल. नंतर पार्ट येईल मॉड्यूल. मॉड्यूल काय असतं आणि मॉड्यूल कसं तयार केलं जातं, तर त्याविषयी एक व्हिडिओ मॉड्यूलबद्दल येईल आणि त्याच्यानंतर येईल पॅकेजेस, जे की आपण पॅकेजेस कसे तयार करतो आणि पॅकेजेस कसं तयार होतं आणि कसं इम्पोर्ट करतो आपण पॅकेज, तर त्याबद्दल सर्व माहिती पॅकेजेसमध्ये केली जाते. नंतर येईल लॉगिंगचा पार्ट. लॉगिंगचा पार्ट ॲक्च्युअली सर्वात महत्त्वाचा आहे. जेव्हा आपण पूर्ण ॲप्लिकेशन एकदा डिप्लॉय करतो, तर आपल्याला लॉग्स, जेव्हा प्रोग्राम एक्झिक्यूट किंवा ॲप्लिकेशन रन होत असतं, तेव्हा आपल्याला सर्व लॉग्स हे व्यवस्थित दिसले पाहिजेत. कारण सर्वात प्रथम आपण जेव्हा एखादा ॲप्लिकेशन क्रॅश होतं, तर पहिले आपण लॉग्स बघतो त्याचे. तर लॉगिंग हा सर्वात इम्पोर्टंट पार्ट आहे. तर लॉगिंग आपण यामध्ये कव्हर करणार आहोत. त्यानंतर Pythonमध्ये शॅलो कॉपी आणि डीप कॉपी कसं होतं डिफरंट डेटा स्ट्रक्चर्समध्ये, तर त्याविषयी आपण बघणार आहोत. नंतर बघणार आहोत मल्टीथ्रेडिंग. मल्टीथ्रेडिंग कसं एक्झिक्यूट होतं Pythonमध्ये, ते आपण यामध्ये बघणार आहोत. मल्टीथ्रेडिंगचं एक एक्झाम्पल देईन मी. जसं की आपण ब्राउझर ओपन करतो आणि त्यामध्ये डिफरंट टॅब्स ओपन करतो. तर एकच प्रोसेसमध्ये आपण डिफरंट थ्रेड्स क्रिएट करतो. म्हणजे एकच प्रोसेस चालू असते पण थ्रेड्स डिफरंट असतात. तर मल्टीथ्रेडिंग त्यामध्ये कव्हर होईल आणि नंतर येईल इफिशियंट मेमरी मॅनेजमेंट कसं होतं Pythonमध्ये आणि कसं करता येतं. तर त्याविषयी आपण सर्व माहिती घेणार आहोत. तर हे सर्व आपण Pythonच्या रोडमॅपमध्ये कव्हर करणार आहोत. एवढं सफिशियंट आहे Python शिकण्यासाठी आणि एवढं शिकल्यानंतर त्याची प्रॅक्टिस केल्यानंतर आपण Pythonच्या पॅकेजेसकडे जाऊयात. म्हणजेच NumPy, Pandas, Matplotlib, Seaborn हे सर्व जे डेटा सायन्स रिलेटेड जेवढे टूल्स आहेत, तेवढे आपण शिकणार आहोत. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आणि शेअर करा आणि Python प्लेलिस्टला फॉलो करा. थँक यू.